ही कथा माझी स्वयंलिखित आहे, त्यामुळे कुणीही कॉपी करू नये. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 106वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता प्रियाची ही असणारी परिस्थिती शिवमला खूप मन खचल्यासारखं, पिचल्यासारखं, परिस्थितीत पडल्यासारखं वाटत होतं. पण म्हणतात ना, अशा वेळी मित्रांचा आधार खूप कामाचा असतो. तेच झालं. त्याने सगळं अतुलला सांगितलं. तो म्हणाला, तू काळजी करू नकोस, तू तिथे आहेस तोपर्यंत फार्मचे आणि वाड्यावर कुणालाही कुठल्याही प्रकारची सगळी जबाबदारी संपूर्णपणे माझी, असं तो छाती ठोकून म्हणाला. आणि आता तिच्या मम्मी पप्पाला, आईसाहेब यांना, आबासाहेब यांना, गावात मामाला, अस्मिला, तिच्या घरच्यांना सगळ्यांना माहीत झाले. सगळे 2 दिवस ती दवाखान्यात दाखल केली होती तेव्हापासून भेटून गेले होते. पण शिवम खूप नाराज होता आणि पल्लवी त्याला म्हणाली, अरे शिवम, हे मला पहिल्यांदा चेक केले होते ना तेव्हाच आनंद झाला होता, पण तुझा आनंद पाहून मला तो लगेच मावळतीला न्यायचा नव्हता. पण माहिती असणं पण गरजेचं आहे ना तुला, म्हणूनच तर इथे पुढची ट्रीटमेंट करता येईल अशी सोय केली मी. शिवम काही केल्या पल्लवीशी बोललाच नाही. तेवढ्यात अतुल भेटायला आला आणि शिवमचा कंठ दाटून आला अतुलला पाहून. पुरुषासारखा पुरुष, पण शिवम डॉक्टर रोहितच्या केबिन बाहेर एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या वाघासारखा फेऱ्या मारत होता. डॉक्टर रोहितने दिलेला पर्याय त्याच्या कानात नुसता घुमत होता. एकाला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा बळी द्यावा लागेल, नाहीतर प्रियाचा जीव धोक्यात येईल. शिवमला आजवर वाटायचं की शेती असो किंवा आयुष्य, कष्टाने सगळं जिंकता येतं. पण आज विज्ञानासमोर आणि नशिबासमोर तो हतबल झाला होता. त्याने धावत जाऊन पुन्हा रोहितची केबिन गाठले. शिवम म्हणाला, डॉक्टर, काही दुसरा मार्ग नाही का हो? मी हात जोडतो तुमच्यासमोर. माझ्या प्रियाला काही झालं नाही पाहिजे आणि शक्य असेल तर त्या दोन्ही जीवांना पण वाचवा. आणि डॉक्टर रोहित गंभीरपणे म्हणाला, पाटील, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. सध्या आम्ही औषधांद्वारे नाळ सैल करण्याचा प्रयत्न करतोय, पण जर डिस्टर्स म्हणजे बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होणे किंवा वाढलं तर मला हा निर्णय घ्यावाच लागेल आणि त्या क्षणी मला तुमची साथ लागेल. तुमचा राग नकोय मला. हॉस्पिटलमध्ये तो तणावपूर्ण प्रसंग होता. इतक्यात धावत पल्लवी बाहेर आली. तिचा चेहरा घाबरलेला होता आणि ती तशीच म्हणली, रोहित, प्रियाचा बीपी शूट अप होतोय आणि बाळाचे ठोके फ्रॅक्च्युएट होत आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. रोहितने क्षणाचाही विलंब न लावता ऑपरेशन थिएटरमध्ये धावला. शिवम तिथेच भिंतीला टेकून खाली बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो पुटपुटला, आईसाहेब, बघा ना, आजवर कधीच काही मागितलं नाही, पण आज माझ्या कुटुंबाची परीक्षा घेऊ नकोस म्हणा ना देवाला, असं म्हणून तो रडायला लागला. पण तर सगळेच त्याला खूप आधार देण्याचं काम करत होते. जरी आबासाहेब, तिचे मम्मी पप्पा काही बोलले नाही शिवमला, तरी देखील त्यांना माहीत होते की शिवमपेक्षा जास्त काळजी प्रियाची कुणीच करू शकत नाही. पण पहिले पण अपघात झाला होता तेव्हा पण त्याने तिच्यासाठी नोकरी सोडून दिली, सगळा वेळ तिला दिला. आणि आता जेव्हा ती आई होणार होती, ती पण त्याच्या बाळांची, तेव्हापासून तर एक काटासुद्धा तिला टोचणार नाही याची तो काळजी घेत होता. पण आता हे सगळं सगळ्यांना आठवत होतं. तो अजूनही तसाच बसून होता. पाटील असणारा तो पण आज हतबल झाला होता परिस्थितीपुढे. आबासाहेब यांनी तर खूप मोठे मोठे डॉक्टर बोलवून घेतले होते, पण ही केस फक्त डॉक्टर रोहितच सांभाळू शकत होता. आणि हे सगळं आधीपासून डॉक्टर पल्लवीला माहिती होते. ऑपरेशन थिएटरमधील संघर्ष आता डॉक्टर रोहित पूर्णपणे
पूर्ण एकाग्रतेने प्रियावर उपचार करत होते. सोनोग्राफीच्या मदतीने नाळेची हालचाल टिपली जात होती आणि काही इक्विपमेंट वापरून ती सोडवलीही जात होती. बाहेर शिवमच्या मनात पल्लवी आणि रोहितच्या नात्याबद्दलचे विचार येत होते. त्याला जाणवलं होतं की पल्लवीने रोहितची निवड का केली असेल. संकटकाळी जो शांत राहून दुसऱ्याचा जीव वाचवतो तोच खरा हिरा असतो. शिवमचा इगो आता पूर्णपणे गळून पडला होता. जवळपास जवळपास 2 तासानंतर ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा विझला. रोहित बाहेर आला. तो पूर्णपणे घामेघूम झाला होता. परिस्थितीच तशी होती ना. शिवम उभा राहिला, पण त्याच्यात विचारण्याची सुद्धा ताकद नव्हती डॉक्टर रोहितला. पण रोहित थोडं हसून म्हणाला, पाटील, नशिबाने साथ दिली आहे. आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी वापरून बाळाच्या हालचालीवर नियंत्रण मिळवलं आणि नाळेचा तो वेढा आपोआप सैल झाला आहे. सध्या तरी ऑपरेशनची गरज पडली नाही. प्रिया आणि दोन्ही बाळं सुरक्षित आहेत. तसं आता शिवमच्या अंगातलं त्राणच निघून गेलं होतं. तो तिथेच खुर्चीत बसला. त्यांनी तोंडावर हात धरून रडायला सुरुवात केली. हे आनंदाचे अश्रू होते. पल्लवी तिथे आली आणि तिने शिवमच्या खांद्यावर हात ठेवला आणि शिवम म्हणाला, पल्लवी, मला माफ कर ग. मी खूप काही चुकीचं बोललो ना मगाशी. आणि डॉक्टर, तो रोहितकडे वळाला, तुम्ही आज देव म्हणून धावून आलात. तुमचं आणि पल्लवीचं जे काय नातं आहे ना, त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. तुमच्यासारखा माणूस आमच्या कुटुंबाचा भाग होईल आणि होतोय हे आमचं भाग्य आहे. रोहितने शिवमला मिठी मारली आणि म्हणाला, पाटील, नात्यात टशन नसतेच हो, पण जिथे जीव अडकलेला असतो ना, तिथे फक्त माणुसकी महत्त्वाची असते. प्रियाला आता जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. सगळे तिला भेटले. पल्लवी म्हणाली, बरं आईसाहेब, आता तुम्ही सगळे घरी जा. मी आणि शिवम आहोत इथे. तुम्ही काळजी करू नका. तसे सगळे घरी गेले. पण चुरचूर तर सगळ्यांनाच होती. शिवमला वाटलं होतं आता सगळं संपलं, सगळं नीट झालं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. पुन्हा एक मोठं संकट येणार होतं आणि काहीतरी वेगळंच होतं. डॉक्टर रोहित आणि पल्लवी केबिनमध्ये काहीतरी गंभीर चर्चा करत होते, जे शिवमने अचानक ऐकले. डॉक्टर रोहित म्हणाला, पल्लवी, नाळ तर सैल झाला आहे, पण स्कॅनमध्ये एक नवीन गोष्ट समोर आली आहे ग. प्रियाच्या शरीरात अँटीबॉडीजचा काही रिॲक्शन होत आहेत, जो बाळासाठी नाही पण खुद्द प्रियाच्या मेंदूवर परिणाम करू शकतो. तिला कदाचित तात्पुरती मेमरी लॉस्ट म्हणजे श्रुतीभ्रम होण्याची शक्यता आहे. आणि हे ऐकून शिवमच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. तो धावत आत गेला आणि म्हणाला, काय म्हणाला डॉक्टर? स्मृतिभ्रम म्हणजे मेमरी लॉस्ट? म्हणजे ती मला विसरण का? हॉस्पिटलमधील तो खळबळजनक प्रसंग होता. डॉक्टर काही बोलणार इतक्यात वॉर्डमधून नर्स धावत आली. डॉक्टर, प्रियाताईंना शुद्ध आली आहे, पण त्या कोणालाच ओळखत नाही ते. आणि शिवम वेड्यासारखा वॉर्डमध्ये धावला. प्रिया बेडवर बसली होती. तिचे डोळे रिकामे होते. ते कुणाला तरी शोधत होते. शिवमने तिचा हात पकडला आणि म्हणाला, प्रिया बघ, मी आलोय. तुझा शिवम. प्रिया बघ ना. आता प्रियाने आपला हात त्याच्या हातातून झटकावून घेतला आणि भीतीपोटी बेडच्या कोपऱ्यावर सरकली. ती ओरडली, कोण आहात तुम्ही? आणि मी इथे काय करते? माझे आई बाबा कुठे आहेत? शिवमला तर आता धक्काच बसला. तिला लग्नानंतरचं काहीच आठवत नव्हतं. तिच्यासाठी ती अजूनही कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती, जिचं लग्न झालंही नव्हतं. कथेतील हा मोठा ट्विस्ट आहे बरं का. सगळ्यात धक्कादायक गोष्ट तेव्हा घडली जेव्हा डॉक्टर रोहित आत आला. प्रियाने रोहितला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती म्हणाली, रोहित, तू इथे? बरं झालं तू आलास. यांना सांग ना मला घरी सोडायला. तसे सगळे सुन्न झाले. शिवमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आठवलं की जेव्हा तिला शेवटची व्यक्ती आठवणीत राहील तीच आठवते. आणि आता शिवमचा हा नवा संघर्ष होता तिच्यासाठी. शिवम बाहेर आला. त्याला आनंद होता, पण त्याचा आनंद आता दुःखात बदलला होता. ज्या डॉक्टरने
त्याच्या बायकोचा जीव वाचवला त्याच डॉक्टरला त्याची बायको आज ओळखत होती, पण स्वतःच्या नवऱ्याला नाही. तो तसाच मागे फिरला. तसं पल्लवी त्याचा हात पकडून म्हणले, अरे थांब ना शिवम. शिवम शांतपणे म्हणाला, पण खूप करारी आवाज होता त्याचा. पल्लवी, आता प्रश्न प्रेमाचा नाही ग, तर माझ्या प्रियाच्या आरोग्याचा आणि माझ्या मुलांचा आहे. तिला जर रोहितच्या उपस्थितीत बरं वाटत असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे, पण जोपर्यंत ती पूर्ण बरी होत नाही ना, तोपर्यंत मी रॉयल शेतकरी हार मानणार नाही. प्रियाची तब्येत आता स्थिर होती. तिला घरी सोडून दिलं, पण तिच्या स्मृतीचा पडदा अजून पूर्णपणे उघडला नव्हता. डॉक्टर रोहितने सल्ला दिला की तिला तिच्या ओळखीच्या वातावरणात ठेवलं तर कदाचित तिला लवकर आठवेल. मग प्रियाचे आई वडील तिला घेऊन पुन्हा शिवमच्या घरी म्हणजे तिच्या सासरे आले होते. प्रिया घराच्या उंबरठ्यावर उभी होती. तिला सगळं ओळखीचं वाटत होतं, पण तरीही परकं होतं असं जाणवत होतं. शिवमने त्यांची खोली फुलांनी आणि तिच्या आवडत्या गोष्टींनी सजवून टाकली होती. शिवमचा आता हा तिच्यासाठी आठवणींचा प्रवास होता. दिवसभर प्रिया घरात शांतपणे वावरत होती. तिला लग्नानंतरचे वर्ष आठवत नव्हती, पण घरात कोपरा न कोपरा तिला काहीतरी सांगू पाहत होता. दुपारी जेव्हा सगळे विश्रांती घेत होते तेव्हा प्रिया चुकून शिवमच्या कपाटापाशी गेली. तिथे तिला एक जुना अल्बम दिसला. तिने तो अल्बम उघडला. त्यात त्यांच्या लग्नाचे, पहिल्या सणाचे आणि शेतात काढलेले असंख्य फोटो होते. पहिला फोटो होता शिवम आणि प्रिया लग्नाच्या बेडीत अडकलेले. दोघांचेही चेहऱ्यावर एक वेगळी तेज होतं. दुसरा फोटो होता शिवम तिला ट्रॅक्टरवर बसवून शेतात फेरफटका मारत होता. ते फोटो पाहत असताना प्रियाच्या डोळ्यासमोर अंधुकशी चमक आली. तिला काहीतरी आठवू लागलं होतं. तो शेताचा सुगंध, तो ट्रॅक्टरचा आवाज आणि शिवमचा तो प्रेमळ स्पर्श, तिच्यासाठी होणारी शिवमची धडपड. इतक्यात शिवम खोलीत आला. प्रियाला फोटो पाहत बघून तो तिथेच थांबला. त्याच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. शिवम म्हणाला, प्रिया, आठवतंय का काही? हा फोटो आपण आपल्या शेतात काढला होता. तुला आठवतंय? तुला आठवतंय ट्रॅक्टरची तुला किती भीती वाटायची, पण तू माझ्यावर विश्वास ठेवून बसली होतीस ट्रॅक्टरमध्ये. प्रियाने आता त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने एका फोटोवर हात ठेवला. त्यात शिवमने तिला प्रेमाने घास भरवत होता. आणि प्रिया हळू आवाजात म्हणली, अहो शिवम, हे सगळं खरं आहे ना? मला काहीतरी धूरसर आठवतंय. तुम्ही तुम्ही नेहमी माझ्यासाठी इतकं सगळं करता का? आणि शिवम आता तिचा खूप प्रेमाने हात हातात घेऊन म्हणाला, मी काहीच नाही करत ग प्रिया. हे आपलं प्रेम आहे ना, जे मला हे सगळं करायला लावतं. तू फक्त स्वतःला आणि स्वतःवर ताण देऊ नकोस. तू फक्त माझ्यासोबत राहा, बाकी सगळं मी सांभाळून घेईन. आणि ही आता एका बदलाची सुरुवात होती बरं का. प्रियाने शिवमचा हात घट्ट धरला. जरी तिला सगळं स्पष्ट आठवत नसलं तरी तिला तिच्या मनात हे जाणवत होतं की हा माणूस तिचा सर्वस्व आहे. तिने भिंतीवर त्याचा तो फोटो पाहिला आणि तिला अचानक आठवलं, अहो त्या दिवशी आपण पावसात भिजलो होतो आणि तुम्ही मला उचलून घेतलं होतं. ते आठवतंय तुम्हाला? मला आठवतंय ते. आणि हा फोटो चैतन्याने आपल्याला न सांगता काढला होता, हो ना? तसं शिवमच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू उमटलं. त्याला समजलं की त्याची प्रिया परत येते. तिला सगळं आठवते, पण अजूनही एक अडचण बाकी होती. तिला तिच्या पोटातील बाळाबद्दल आणि डॉक्टर रोहितने त्याविषयी तिला काहीच सांगितलं नव्हतं अजून. प्रियाला त्या फोटोमुळे आणि शिवमच्या सहवासामुळे हळूहळू सगळं आठवू लागलं होतं. एका सकाळी ती झोपेतून दचकून उठली आणि पहिल्यांदी बोलायची ना तशीच बोलायला लागली, पण जोरात आवाज मारला तिने. ती म्हणाली, अहो अहो, कुठे आहात? कुठे आहात तुम्ही, अहो? आणि शिवम धावतच तिच्यापाशी आला.
प्रियाने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. तिला आता लग्नापासून ते हॉस्पिटलमधील त्या प्रसंगापर्यंत सगळं लख्ख आठवलं होतं. घरी पण सगळ्यांना सांगितलं. तसं कुणाल तिचे मम्मी पप्पाला घेऊन आला. मामा मामी, आकाश, आईसाहेब, आबासाहेब, अस्मी, तिचे सासू सासरे, अतुल, जान्हवी तर हट्टच धरून आली होती. सचिन, त्याची बायको सगळे आले होते पुन्हा तिला भेटायला. पल्लवी आणि रोहितला पण ही आनंदाची बातमी कळताच ते तातडीने वाड्यावर पोहोचले आणि डॉक्टर रोहितचा तो मोठा खुलासा केला की प्रिया पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर रोहितने शिवमला बाहेर बोलवले. शिवमच्या मनात अजूनही एक प्रश्न होता की अचानक तिला असं विसरायला का आणि काय झालं होतं. शिवम म्हणाला, डॉक्टर आता सगळं ठीक आहे ना? मग असं अचानक का घडलं? ती आम्हाला का विसरली होती डॉक्टर, सांगा ना. आणि डॉक्टर रोहित गंभीरपणे म्हणाला, पाटील मी तिची जुनी मेडिकल फाईल तपासली आहे आणि पल्लवीशी पण चर्चा केली आहे. पण तुम्हाला आठवतंय ना 2 वर्षापूर्वी प्रियाचा एक मोठा अपघात झाला होता घरात तुमच्याच. त्या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ती काही काळ कोमात पण होती ना. आणि आता शिवमच्या डोळ्यासमोर तो सगळा काळ उभा राहिला. लग्नाच्या काही काळानंतर झालेला तो अपघात ज्यातून प्रिया सुखरूप बाहेर आली होती जसं त्याला वाटलं होतं. पण आता रोहित पुढे म्हणाला, त्या अपघातामुळेच तिच्या मेंदूच्या एका भागात ब्लड क्लॉट आहे. ब्लड क्लॉट सारखी स्थिती निर्माण झाली होती. गरोदरपणामुळे होणारे हार्मोन्स बदल आणि त्या दिवशी झालेल्या मानसिक ताणामुळे आणि नर्सिंग मुलांच्या प्रश्नामुळे तिचा तो जुना ट्रॉमा पुन्हा जागा झाला. ती क्षणभर कोमात असल्यासारखी वागत होती, जिथे तिला फक्त तिच्या बालपणीच्या किंवा कॉलेजच्या आठवणी सुरक्षित वाटत होत्या. म्हणूनच तिला मी आठवलो, तुम्ही नाही आठवले. पण लग्नानंतरचा तो अपघाताचा काळ तिच्या मेंदूत ब्लॉक केला होता. हे ऐकून शिवम सुन्न झाला. त्याला पश्चाताप झाला की त्याने रोहितला खूप बोलले होते. रोहित म्हणाला, पाटील ती जी मला ओळखते ना ते फक्त एका डॉक्टर नात्याने होतं. तिला मनात तुमच्याबद्दल प्रेम इतकं खोलवर होतं की त्या फोटोंनी त्या ब्लॉक झालेल्या आठवणींना पुन्हा जिवंत केलं आहे. आता ढोका तळला आहे. शिवम म्हणाला. पल्लवी आणि रोहितच्या जवळ गेला. त्याने दोघांचे हे आभार मानले आणि शिवम म्हणाला, पल्लवी, रोहित, मला माफ करा. मी माझ्या रागाच्या भरात खूप काही बोललो ना. पण आज कळतंय की विज्ञानाच्या मागे सुद्धा काही जुन्या जखमा असू शकतात. प्रिया आता माझी पूर्णपणे झाली आहे आणि माझीच आहे आणि ती सुरक्षित आहे, यातच माझं जग आहे. ती आनंदाची नवी पहाट होती. प्रिया आता बेडरूम मधून उठून खाली आली आणि आता शिवमने कोणी काय बोलल तरी हरकत नाही आणि त्याने तिला सरळ उचलून घेतलं, ते पण हॉलमध्ये, आणि म्हणाला, प्रिया प्रिया प्रिया, मी इतका खुश आहे, इतका खुश आहे. आणि ती त्याला म्हणाली, अहो जरा हळू ना, सगळे बघतायत, सोडा आणि मला खाली सोडा. तसं ते पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. रॉयल शेतकरीचं ते कुटुंब आता पुन्हा एकदा सावरलं होतं. पण आता खरी जबाबदारी होती ती प्रियाच्या डोळे जेवणाची, येणाऱ्या त्या 2 पाहुण्यांची, प्रियाची काळजी घेण्याची. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.